तर आपल्या सत्रांचा मुख्य विषय जो आहे तो सती आहे, जागृती आहे, आत्मभान आहे, सेल्फ अवेकनिंग आहे. आणि हा विषय आपण बाबासाहेबांची जयंती, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती याचा मधला हा जो पिरियड आहे, हा काळ आहे 29 दिवसांचा. हा एक आपण एक म्हणजे एक काय म्हणणार की अं, प्रेरणादायक काळ आहे. बाबासाहेबांचा विषय आपल्याला प्रेरणादायक आहे, बुद्धांचा विषय प्रेरणादायक आहे. आणि दोन जयंत्यांच्या मध्ये जो मधला हा जो पिरियड आहे, हा लोकांच्या दृष्टीनं देखील एक प्रेरणादायक कालखंड आहे तो. अजून बाबासाहेबांची जयंती लोक वेगळ्या पद्धतीनं साजरा करतातच आहे. जयंती साजरी करतात आहे 14 एप्रिल पासनं. वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये तो विषय अजून चालू आहे समाजामध्ये. आणि हे करता करता पुढे बुद्ध जयंती येतेच आहे. त्यामुळे त्याचे प्लॅनिंग काही लोकांचं चाललेलं आहे. त्यामुळे हा एक बुद्ध बाबासाहेब हा या विषयाला धरून अं, विचार करण्यासाठी किंवा प्रेरणा घेण्यासाठी उपयुक्त कालखंड आहे. आणि या कालखंडाचा आपण आपल्या प्रॅक्टिससाठी सुद्धा जागृती, आत्मभान, सती, अवेकनिंग या याच्या प्रॅक्टिकल कामासाठी, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनसाठी या कालखंडाचा आपण उपयोग करून घेतोय. आणि पण जरा थोडंसं सांभाळून चालावं लागतं असं मला जाणवलं. कारण खूप मुद्दे जर एकाच वेळेला असे आले आणि आपण सगळ्यांना न्याय द्यायचं म्हटलं तर ते शक्य नाही. थोडंसं तिथे आपल्याला भान ठेवावं लागेल. तिथे आपल्याला जागृतीपूर्वकच आपल्याला विचार करावा लागेल. तर काल आपण जे बाबासाहेबांच्या मुक्तिकोन पथेचा जो उल्लेख केला आणि त्यातल्या काही भागात आपण वाचन केलं आणि आज आपण ते कंटिन्यू करू असं म्हटलो आपण. परंतु प्रत्यक्षात ते तसं डिटेल वाचणं शक्य नाही. 12 मे पर्यंत जरी वेळ असला आपल्याला तरी सगळंच्या सगळं डिटेल वाचणं वाचणं शक्य आहे. परंतु त्याच्यावर विचारविनिमय करणं शक्य नाही. सगळ्या एकेका एक एक ओळ ही विचार करायला लावणारी आहे. एक एक मुद्दा विचार करायला लावणार आहे केवळ बाबासाहेबांच्या भाषणातला. तर तो आपण 12 मे पर्यंत कालखंड आपल्यासाठी तो कमीच पडणार आहे. त्यामुळे त्याच्यात खूप मुद्दे एकदम जमा करून एकत्र करणं हे थोडंसं संयुक्तिक नाही. म्हणून मी काल थोडासा निर्णय घेतला की मुक्तिकोण कथेमधले काही मुद्दे जे आहेत, उदाहरणार्थ आपण ज्या त्या मंडपामध्ये रमाबाई नगर जे नाव दिलेलं होतं त्या मंडपाला आणि तिथं ज्या पाट्या लागल्या होत्या, बॅनर, ते बॅनरचं आपण पहिल्या दिवशी वाचन केलं. म्हणजे याचं वाचन करताना, मुक्तिकोण पथेचं वाचन करताना आपण ते किती जवळपास 12-15 मुद्दे होते ते, नाही का, ते सगळं जवळपास आपण शब्दशः वाचलेलं आहे. ते मला वाटतं 20 एक मुद्दे आहेत ते. तर ते सुद्धा मुद्दे आपल्या याच्यामध्ये आपण घेऊ शकतो किंवा आणखीन त्याला कन्साइज करण्यासाठी आपण काही मुद्दे याच्यातले निवडू शकतो मुक्तिकोण पथेमधले. आणि आपला हा जो सती जागृतीचा विषय आहे त्याला आपण त्या अनुषंगाने आपण त्या बाबासाहेबांच्या संदेशांचा आपण विचार करणार आहोत. आणि जो विषय आपण पहिल्यापासून घेत आलेलो तो आनापान सती सुत्ताचा आहे, हे वेगळं सांगायला नको. आणि आनापान सती हा प्रॅक्टिकल विषय आहे. आणि प्रॅक्टिकल विषय याचा अर्थ असा की आपल्याला काहीतरी करायचं आहे, प्रॅक्टिकली करायचं आहे. फक्त ऐकायचं नाही, फक्त ऐकण्याचं काम नाही. हे भाषण किंवा प्रवचन नाही. हे त्याला आपण जागृतीची कार्यशाळा पण म्हणतोय. आणि कार्यशाळेमध्ये कार्य चाललं पाहिजे.
आणि कार्याचा अर्थ प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिकल वर्क आहे ते. त्याच्यामुळे आपण बाबासाहेबांचे मुद्दे काय किंवा आनापानसती सुत्तातले मुद्दे काय हे केवळ ऐकण्यासाठी आपण ते त्याच्याकडे पाहणार नाही. आपला दृष्टिकोन हा प्रॅक्टिकल असणार आहे, व्यावहारिक असणार आहे. आणि त्या व्यावहारिक मुद्द्यांचाच, व्यावहारिकतेचाच, त्या प्रॅक्टिसचाच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जास्त उपयोग होणार आहे. नुसतं शब्द भांडार आपण वाढवलं, शब्दसंग्रह वाढवला, बाबासाहेबांनी असं म्हणलं, बुद्धांनी तसं म्हटलं, आणि आपण प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्याचं कुठंच इम्प्लिमेंटेशन केलं नाही, त्याला आपण प्रॅक्टिसमध्ये उतरवलं नाही, तर मग त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. तर आपण काल आपण बरेच महत्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. एक 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 जो प्रॅक्टिकल मुद्दा आहे तिथूनच सुरुवात करतो आज. आणि तो आहे, आपल्याला आपल्यामध्ये उतरायचं आहे. आपल्याला ह्या कायेमध्ये उतरायचं आहे, या जिवंत कायेमध्ये उतरायचं आहे. हा मुद्दा आपण कधीही विसरणार नाही. हा मुद्दा आपल्याला कायमचाच लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यासाठीच मी एक शब्द जो सांगितला होता, तो म्हणजे काया अनापान सती. म्हणजे ही कायाच आतून आत श्वास घेते, आतून बाहेर सोडते. अनापानचं काम ह्या धडामध्ये चाललेलं आहे, ह्या कायेमध्ये, या पोकळीमध्ये चाललेलं आहे. म्हणजे आतमध्ये पोकळी पण आहे, भरीव पण आहे आणि पोकळी पण आहे, दोन्ही पण आहे. म्हणजे अर्थी फुफ्फुसाचा एवढा मोठा भाग आहे किंवा पोटातला. आणि हवा जी आहे, एअर, हवा ही तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात आहे. म्हणजे आपलं हे जे भौतिक अस्तित्व आहे, शरीरातलं जे भौतिक अस्तित्व आहे, ज्याला मटेरियल एक्झिस्टन्स ज्याला म्हणतात, ते भौतिक अस्तित्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि विशेषतः पृथ्वी, आप, तेज, वायू या चार घटकांनी बनलेलं आहे. हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर पृथ्वी, आप, तेज, वायू म्हणजे काय? तर पृथ्वी म्हणजे घन धातू, घन, सॉलिड, सॉलिड पार्ट. सॉलिड पार्ट म्हणजे काय? ज्याला आपण ज्याला लांबी, रुंदी, उंची, घनता आहे त्याच्यात. आपलं शरीर एक घन पण आहे. याला उंची आहे, याला लांबी, रुंदी आहे, आणि याला आपण स्पर्श करू शकतो. तर तो जो सॉलिड पार्ट आहे, जो घन भाग आहे, त्याला पृथ्वी धातू म्हटलेला आहे, मॅटर. या पृथ्वी धातूमध्ये जलधातू पण आहे, म्हणजे आप म्हटलेला आहे त्याला, पाणी. तर हा घन धातू जो आहे तो कशाचा आहे? तर आपले हाडं आहेत, आपला मांसल भाग आहे, आपले केस आहेत, दात आहेत, हाडं आहेत, दात आहेत, तर सगळं ते. तर हा जो घन भाग आहे, जो आपल्याला, ज्याला आकार आहे, तो पृथ्वी धातू आहे. अर्थ इलेमेंट म्हणतात त्याला. दुसरा ह्याच्यामध्ये, ह्याच कायेमध्ये दुसरा एक जो इलेमेंट आहे, धातू म्हणतात त्याला मराठीमध्ये, तर तो आहे आप धातू. आप म्हणजे पाणी, जल. जल म्हणजे ज्याच्यामध्ये प्रवाहीपणा आहे. म्हणजे शरीरामध्ये प्रवाहित काय काय असतं? जसं आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पाणी आतमध्ये आहे, ती ग्रंथी आहे, त्याच्यातून पाणी येतं. किंवा आपला रक्तप्रवाह आहे, तो संपूर्ण शरीरभर फिरतो.
तर तो प्रवाह आहे, तो आप धातू आहे, तो जल धातू आहे, ते पाणी आहे. आणखीन जे जे काही फ्लुइड म्हणून जे आहे, जे जे काही अं, जलधातू आहे, तर आपण घाम, घाम आहे किंवा लघवी आहे, जे जे ज्याला ज्याला प्रवाहित आहे, जे जे प्रवाहित आहे, तो जलधातू आहे आपल्यातला. तिसरा धातू जो आहे तो उष्णता आहे. फायर एलिमेंट म्हटलं त्याला. तर फायर एलिमेंट जो आहे तो म्हणजे आपल्या शरीरातलं तापमान. आपल्या शरीरामध्ये 98 किती डिग्री असतं, 98 पर्यंत ते तापमान असतं नाही का. 98 पर्यंत, 98 हे स्टँडर्ड तापमान आहे. त्याच्यामध्ये शरीरातल्या ऍक्टिव्हिटी नॉर्मल चालतात. ते तापमान वाढलं म्हणजे माणसाला ताप आला की आतल्या ऍक्टिव्हिटी बिघडतात. आणि ते तापमान जेवढं जास्त होतं, समजा 100च्या पुढे गेलं, 101 झालं, 102, तर माणसाच्या जीवाला धोका असतो. म्हणजे आवश्यक तेवढं तापमान शरीरामध्ये पाहिजे आणि ते असतं. तर त्याला ते जे धातू म्हटलेला आहे, फायर एलिमेंट. आणि चौथा जो एलिमेंट आहे, धातू आहे, त्याला वायू धातू म्हटलेला आहे, म्हणजे एअर. आणि यात एअर मध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक ज्या पोकळ्या आहेत, त्या पोकळ्यांमध्ये हा वायू असतो. जसं आता आपल्या पोकळ्या आहेत, तिथे काही म्हणजे संपूर्ण घन भाग नाही, भरीव नाही. काही ठिकाणी ज्या पोकळ्या असतात, त्या पोकळ्यांमध्ये हवा असते. आणि आपल्याला जाणवणारा जो मोठा भाग आहे, तो श्वास आहे. तर तो वायू धातू आहे, वायू आहे. आणि ह्या पृथ्वी आप तेज वायूंचं एकमेकांमध्ये जे इंटरॅक्शन चाललेली असते किंवा जी प्रक्रिया चाललेली असते, ती केमिकल रिॲक्शन पण आहे, ती रासायनिक प्रक्रिया पण आहे. त्याच्यामध्ये अनेक घटक काम करतात. आणि हे जे काही एकमेकांमध्ये जे पृथ्वी आप तेजवायूमध्ये जे काही प्रोसेस चाललेली, प्रक्रिया चाललेली आहे, त्याच्यामुळे आपलं शरीर जन्मापासून काही वय होईपर्यंत वाढत जातं. कारण त्या पेशी वाढत जातात. आतल्या सगळ्या प्रकारच्या ज्या पेशी आहेत त्या वाढत जातात. आपल्या शरीरशास्त्रात जास्त शिरायचं नाही. आपल्याला ज्याला आपण वाढ होते म्हणतो, तर ती ह्या चार धातूंमधली इंटरॅक्शन आहे. पृथ्वी आप तेज वायू मधली ही इंटरॅक्शन आहे. म्हणून आपण, आपलं शरीर वाढतं म्हणजे काय, तर घन धातू वाढतो, पृथ्वी धातू वाढतो. आपल्यातलं रक्त वाढत जातं म्हणजे आपला जलधातू वाढतो, त्यातला एक भाग. किंवा श्वास पण आपल्याला आधी कमी असतो, नंतर मोठा लागतो. याचा लहानपणी आपली समजा फुफ्फुसं छोटी असतील, एवढीची असतील, आणखीन कमी असतील. आणि बाळच केवढं असतं, एवढंच बाळ असतं ते. त्याच्यामध्ये फुफ्फुसाचा भाग एवढाच असतो, समजा वर डोकं असतं, इथं छाती आहे, त्याच्या खाली पोटाचा भाग आहे, आणि त्याच्या खाली पाय आहे. साधारण एवढं 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 किंवा थोडंच. तर तेवढ्यामध्ये फुफ्फुसं किती असते, छोटी असते. आणि आपण आत्ता जे आहोत ते आपली फुफ्फुसं मोठी आहेत. आणि मोठी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एअरचा जो भाग आहे, हवेचा जो भाग आहे, श्वासाचा जो भाग आहे, तर हे सगळं वाढ होते. आपण म्हणतो ना, वय वाढतं म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ होते. आणि एक विशिष्ट मर्यादेपर्यंत ती वाढ होते. आणि नंतर मग त्याला डिजनरेशन सुरू होते. म्हणजे काय होतं, ज्या पेशी आहेत त्या पेशींची एक मर्यादा संपली का मग जास्त पेशी निर्माण होऊ शकत नाही. मग त्या पेशी कमी होतात आणि मग आपण म्हणतो आपलं वय, उतार वय सुरू झालं. मग शेवटी मृत्यू. असं आपलं हे चाललेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या चार धातू जे आहेत, पृथ्वी आप तेज वायू, याचं एक इंटरॅक्शन आहे, प्रक्रिया आहे.
आणि ही प्रक्रिया जी चालते ती जिवंतपणामुळे, कॉन्शियसनेस त्याला म्हटलं, विज्ञान शब्द आहे त्याला, विज्ञान धातू म्हटलेला आहे त्याला. आणि वाढ झाल्यामुळे हे जे काही आपण जागा व्यापतो, आपण या पृथ्वीवरची जी जागा व्यापतो, जिथं जाऊ तिथं आपलं शरीर जागा व्यापतं. तुम्ही इथं बसा, गाडीमध्ये बसा, किंवा कुठे चालत राहा, तुम्ही जगात कुठे जा, की हे शरीर विशिष्ट जागा व्यापतं. ते व्यापलेल्या जागेला आकाश म्हटलेलं आहे. बाहेर तर आकाश आहेच, स्पेस, मोकळी जागा. तर त्या मोकळी जागेतलंच काही जागा हे शरीर व्यापतं. तर त्याला आकाश धातू येईल असं म्हटलेलं आहे. खरे चार धातूच आहे ते: पृथ्वी, आप, तेज, वायू. आणि पाचवा जो विज्ञान ज्याला म्हटलं, ज्याला कॉन्शियसनेस, ज्याला माइंड म्हटलेला आहे, माइंड किंवा मन म्हटलेलं आहे, ज्याला चित्त म्हटलेलं आहे, जिवंतपणा, जाणीवा, हे सगळं, हे सगळं ह्या क्रिया घडवून आणणाऱ्या घटक आहेत, इलेमेंट आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि विज्ञान हे सहा धातूंनी आपण बनलेलो आहोत. आपण जे जगतो त्या सहा धातूंच्या आधारे आपण जगतो. या सहा धातूंमध्ये इम्बॅलन्स झालं की आपलं आयुष्य धोक्यात येतं. म्हणजे समजा ह्याच्यामध्ये शरीरामध्ये खूप मोठा स्थूलपणा आला तरी प्रॉब्लेम आहे. शरीर एकदम अशक्त झालं तरी प्रॉब्लेम आहे. मगाशी आपण म्हटलं, खूप ताप वाढला तरी धोका आहे. कमी झाला, टेम्परेचर कमी झालं, जिथं हुडहुडी येते, ज्याला है ना, थंडी वाजते, तिथे पण धोका असतो. आपल्या शरीरातलं पाणी कमी पडलं तरी धोका असतो, जास्त झालं तरी धोका असतो. तर जे काय आहे ते रिझनेबल, आवश्यक तेवढ्या प्रमाणात ते आहे, म्हणून जगणं चालू असतं ते. आता खरं म्हणजे ह्या ज्या गोष्टी, ही जी चार धातूंचा आपण जो विचार केला, किंवा सहा धातूंचा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि विज्ञान, या सहा धातूंचा जो आपण विचार केला, हा नुसता विचार करण्याचा विषय नाही. जेव्हा आपण सतीनं, जागृतीनं स्वतःमध्ये उतरतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी प्रत्यक्ष जाणवायला सुरुवात होते. आणि त्याची सुरुवात ह्या वायू धातूपासून, म्हणजे श्वासापासून आपण करू शकतो. कारण अजून एक गोष्ट आहे की अं, पृथ्वी धातू म्हणजे घन धातूपेक्षा आप धातू हा जास्त प्रवाहित असतो. म्हणजे पाणी जास्त प्रवाहित असतं. पाण्यापेक्षा जास्त प्रवाहाची उष्णता असते. आणि उष्णतेपेक्षा जास्त प्रवाह हा वायूचा असतो. आणि सगळ्यात जास्त प्रवाह जो असतो, जी गती असते, ती आपल्या अं, विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस, किंवा म्हणजे चित्त, मन ज्याला आपण म्हणतो ते. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं स्वतःमध्ये उतरता येईल, ह्याचा मला वाटतं याची प्रॅक्टिस करता करता, याचा अभ्यास करता करता, याची साधना करता करता, बुद्धांना ही गोष्ट आपोआपच लक्षात आलेली असावी, किंवा आलेली आहे असं आपण खात्रीनं म्हणू शकतो, की सगळ्यात जो या अस्तित्वामध्ये एंट्री करण्यासाठी सगळ्यात परिणामकारक गोष्ट कोणती असेल, उपयोगी गोष्ट कोणती असेल, तर ती हा श्वास आहे. आणि याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि ह्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं,
या संपूर्ण अस्तित्वाप्रती आपल्याला जागृत होता आलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये जे काही संस्कारांचा भाग आहे त्याच्याविषयी आपल्याला जागृत होता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जो सुखदुःखाचा भाग आहे त्याच्याबद्दल आपल्याला जागृत होता आलं पाहिजे. आणि विशेषतः जो दुःखाचा भाग आहे, यातनांचा भाग आहे, प्रेशरचा भाग आहे, टेन्शनचा भाग आहे, एकटेपणाचा भाग आहे, भीती आहे, फोबिया, भय आहे, एकटेपणा आहे, बोर्डम आहे, आणखी व्याधी आहेत. या हे प्रश्न आपल्याला जास्त त्रस्त करतात. आनंद असला तर काय प्रॉब्लेम नसतो, पण यातना जे आहेत, दुःख जे आहे ते मात्र माणसाला डिस्टर्ब करतं. आणि तो आपल्याला विषय बनवावा लागतो जर त्याच्यातून मोकळं व्हायचं असेल तर. म्हणून या जीवनाशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला श्वासाचा उपयोग जास्त होतो, चांगला होतो, म्हणजे आनापानचा. म्हणून आपण आनापान सतीचा अभ्यास करून स्वतःमध्ये उतरतो. त्याच्यासाठी आपण तो श्वास पाहण्यासाठी आपण काय करतो? तर माझं मत आहे आपण काहीच करत नाही. आणि काहीच न करणं हे अवघड असतं. कारण अनापानचं भान येणं, त्याची सती येणं, म्हणजे तो जसा आहे तसा पाहणं आहे. तो जसा आहे तसा अनुभवणं आहे. तो जसा आहे तसं त्याचं भान ठेवणं आहे. मग जसा आहे तसा म्हणजे काय? जसा आहे तसा म्हणजे मी कसा घेतो, मी कसा सोडतो. जसं प्राणायाम किंवा इतरत्र याच्यात आपण करतो, मुद्दाम करतो ना, ते इच्छाशक्तीच्या बळावर करतो. तर तसं 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 तसा दृष्टिकोन इथं ठेवून उपयोगाचा नाही. नाहीतर मग तो जसा आहे तसा पाहता येत नाही. तर जसा आहे तसा श्वास पाहण्यासाठी आपलं हे शरीर जसं श्वास आत घेतं, जसं बाहेर सोडतं, ती सिस्टम, ते काम, शरीरात चाललेलं अनापानचं काम म्हणजे काया आन काया अपानचं काम आपल्याला त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं भान ठेवण्यात आहे. तटस्थ राहून नाही, अलिप्त राहून नाही, त्याच्यात उतरून. हा एक मुद्दा मी मुद्दाम अंडरलाईन करा करा असं म्हणतो. कारण काहींना वाटतं आपण तटस्थ राहायचे, आपण बाहेरून पाहायचं. जसं आपण बाहेरचं जग पाहतो तसं आतलं जग तटस्थपणे बाजूला राहून पाहायचं नाही. बाजूला आपण जर राहिलो तर आपल्याला आतलं दिसणारच नाही, ते जाणवणारच नाही. जसं आपण एखादं शहर पाहतो, तर शहर पाहण्यासाठी शहरातच जावं लागतं. आपण किती समजा आजकाल जी काही उपकरणं, इंटरनेटमुळे जी उपकरणं, आपलं जे मॅप मध्ये आपण जे बघतो ना, समजा मॅप मधून इनसॅट वरून जे काही आता आपल्याला समजा तो कॅमेरा जो पृथ्वीवरचा कोणताही भाग आपल्याला तो दाखवतो. कोणताही भाग, अगदी लहानातलं लहान गाव किंवा शहर, जागा, भूभाग, समुद्र, पर्वत, सगळं तो त्या कॅमेऱ्यातून दाखवू शकतो. परंतु तरी सुद्धा आपल्याला तिथले बारकावे जे आहेत, हे बारकावे आपण तिथं गेल्यानंतर जे दिसणार आहे ते कॅमेऱ्यातून दिसणार नाही. म्हणून तटस्थपणा आणि एकरूप होण्या याच्यामध्ये फरक आहे. तर आपल्याला एकरूप होऊन उतरायचं आहे. आणि नैसर्गिक श्वास कायेमध्ये जसा चाललेला आहे तसा तो पाहायचा आहे, अनुभवायचा आहे. त्याची सती ठेवायची आहे, भान ठेवायचं आहे, जागृती ठेवायची आहे. हा आपला पहिला अभ्यास आहे. आणि तो ज्यानं त्यानं स्वतंत्रपणे
सुरू केलेला केलेला नसेल तर करायचा आहे, आणि केलेला असेल तर कंटिन्यू ठेवायचा आहे, चालू ठेवायचा आहे, आणि चालू असेल तर सलगपणे चालू ठेवायचा आहे. थोडं आत्ता केलं, मग 2-3 तास गॅप, मग परत लक्षात आलं, परत. तर हे चालणारच आहे, हे चालणारच आहे. परंतु जास्तीत जास्त कंटिन्यू, सलग हे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सलगपणे आपल्याला ते अनुभवायचं आहे. हे अवघड आहे, माहिती आहे मला, लक्षात आहे. म्हणजे ते तुम्हालाही अवघड वाटणार, मलाही अवघड आहे. आजही खूप बरंच काही अवघड आहे, बरंच अवघडातल्या गोष्टी आहेत. पण ते काम आपल्याला करायचे, जर या जीवनाचा प्रश्न सोडवायचा असेल तर. नसेल सोडवायचा, तसा संकल्पच केला नाही, तसं ठरवलंच नाही, तर आपल्यावर कोणी काही सक्ती करणार नाही. ते आपलं काम म्हणून आपल्याला ते करायचं. पण ते सलगपणे होत नाही, ही पण अडचण आहे. का का सलगपणे होत नाही? कारण ज्या मनाला ह्या जागृतीचा अभ्यास द्यायचा आहे, ते मन अनेक गोष्टींचं ध्यान करते, अनेक गोष्टींमध्ये अडकलेलं आहे. आणि त्यामुळं त्याला जेव्हा आपण ह्या कामाला लावतो, किंवा त्याच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून त्याला आधी श्वासाच्या प्रवाशी एकरूप व्हायचं आपण त्याला जणू काही सांगतो, किंवा त्याच्याकडून आपण करून घेतो. ही नॅचरलच गोष्ट आहे, आपण करून घेतो वगैरे, ते बोलावं लागतं तसं. पण नॅचरल गोष्ट आहे, कारण हे हे श्वासाचं भान येण्यासाठी खूप काही आपल्याला वेगळं काही करावं लागतं असं नाही. फक्त एवढंच लक्षात घ्यावं लागतं सुरुवातीला, का हा श्वास, हे आन, हे अपान आपण करत नाही. ते जन्मापासून सुरू झालेलं आहे, आणि आतापर्यंत ते चालू आहे, मृत्यूपर्यंत चालू राहील. पण ते नैसर्गिकपणे चाललेलं काम आहे, आणि तेही काया करते. म्हणून पोटाची हालचाल चालू आहे, छातीची हालचाल चालू आहे. ही पोकळी जी आहे, ही सतत भरत आहे, मोकळी होत आहे. हवेनी भरत आहे, मोकळी होत आहे. आणि त्याच्या अनुषंगाने इतर अनेक क्रिया आतमध्ये चाललेल्या आहेत. पण आपल्याला सुरुवातीला फक्त श्वासाचाच विषय बघायचा आहे. तर तो बघता 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 बघता, अनुभवता अनुभवता, आपण आपल्या स्वतःशी, म्हणजे या जीवनाशी, म्हणजे आधी कायेशी आपण एकरूप होतो. आपलं अस्तित्व आपल्याला जाणवायला सुरुवात होते. जाणवायला सुरुवात होते म्हणजे त्यातल्या जाणीवा आपल्याला जाणवतात. आणि हे आपलं पहिलं काम आहे. हेच खूप मोठं काम आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये सांगण्यासारखं खूप काही आहे असं मला वाटत नाही. आपण विसरतो म्हणून परत परत आपल्याला ते लक्षात घ्यावं लागतं. कारण विसरणं हा मनाचा गुणधर्म आहे. का? तर ते शेकडो हजारो लाखो विषयामध्ये व्यस्त आहे. कोणत्या विषयांमध्ये व्यस्त आहे? तर आपल्या भूतकाळातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये पण ते व्यस्त आहेत, किंवा त्याचे परिणाम आहेत आपल्यावर. भूतकाळातल्या गोष्टी जशाच्या तशा आत्ता नसतील, पण त्याचे परिणाम आहेत. विशेषतः त्याच्यामुळे ज्या यातना आपल्याला आहेत, संस्कारांच्या यातना, संस्कार दुःख जे आहे, ते आहे. आणि ते ज्याचं त्याचं जीवन जसं ज्या प्रकारचं आहे, ते ज्यानं त्यानं पाहायचं आहे. त्यातला एक कॉमन फॅक्टर जो आहे, समान मुद्दा जो आहे, त्याचा जसा श्वास हा एक आहे ते भाग, तर आणखीन संस्कारांचा अजून एक समान मुद्दा जर आपण पाहिला, तर ज्या परिस्थितीत आपला जन्म झाला, ज्या आईवडिलांच्या पोटी आपला जन्म झाला, ज्या कुटुंबात आपला जन्म झाला, ज्या समाजात आपला जन्म झाला, ज्या परिस्थितीत आपला जन्म झाला, त्याचा आपल्यावर डायरेक्ट परिणाम झालेला आहे. ते संस्कार आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचा मुक्ती कोण पते हा विषय आपल्याला विचारात घ्यावा लागतो.
आपली प्रॅक्टिस साधना आणि बाबासाहेबांचा मुक्तिकोन पथे हा विषय हा वेगळा नाही. तो पचायला जड आहे, पेलवायला जड आहे, म्हणून आपण त्याला थोडस सेपरेट ठेवतोय. पण तुम्ही जर बारकाईनं पुढे चालून जर त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल आपलं जीवन आणि बाबासाहेबांचं कार्य याचा थेट संबंध आहे. जसं आपलं जीवन आणि आपल्याला आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो, ते आईवडील, नातेवाईक, अं, ते वस्ती, ते लोक, ते नातेवाईक, नंतर आपलं कामाचं ठिकाण. समजा आता मोठ्या शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर मोठ्या शहरातले परिणाम, वस्तीचे परिणाम, शहराचे परिणाम, शहराच्या धावपळीचे परिणाम, आपण जे काम करतो उपजीविकेसाठी त्याचे परिणाम, असा शेकडो हजारो गोष्टी आहेत आपल्यावर परिणाम करणाऱ्या. त्या त्या अशा एकदम एकदम जाणवत नाही, गठ्ठ्याने आपल्याला नाही ते दिसणार. संस्कार हे गठ्ठ्याने दिसणार नाही. हा इथं 100-50 संस्कार इथं आहेत आणि मग हे 50-100-200 इथं आहेत, असं नाही दिसणार. ते गतिशील आहे. ते ती गती आहे. ते जणू काही व्हायब्रेशन्स आहेत. जीवन ही गती आहे. ते मन आहे, ते चित्त आहे, आणि चित्त गती आहे, मनोगती आहे, त्याच्यात संस्कार आहेत. तर ते असं स्थिर गोष्ट नाही, ती गतिशील गोष्ट आहे, प्रवाहित गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला श्वासाच्या प्रवाहात उतरून कायेच्या प्रवाहामध्ये, जाणीवांच्या प्रवाहामध्ये, वेदना, चित्त, इमोशन, वॉन्ट्स म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, हे असं घडलं पाहिजे तसं नको, हे पाहिजे नको, तर जो संघर्ष आहे तो आपल्या आतमध्ये पण चाललेला आहे. तो कुटुंबात पण चाललाय, तो वस्तीत पण चाललाय, तो पक्षात पण चाललाय, तो राज्यात पण चाललाय, तो देशात पण चाललाय, जगात पण चाललाय. ते सगळे विषय आपल्याशी थेट कनेक्टेड आहेत, कमी अधिक प्रमाणात. हा सगळा आपल्याला परिणामांचा अभ्यास जाणीवांच्या आधारे करायचा आहे. पण सगळ्यात आधी आपल्या मनावरचा जो बोजा आहे ना, जो एवढ्या मोठ्या गोष्टींचा, तो बोजा थोडासा शांत करण्याची गरज आहे. मनाला थोडं स्वतंत्र करण्याची गरज आहे, मोकळं. बोजा ठेवून तुम्ही दुसरा बोजा नाही वागवू शकत. म्हणजे टेन्शन रिलीज झालं पाहिजे, प्रेशर रिलीज झालं पाहिजे, शांतता आली पाहिजे. त्याला ट्रँक्विलिटी असं म्हणतात. म्हणजे आधी मन स्थिर आणि शांत, त्यातली गतिशीलता जी आहे, त्यातली जी धावपळ आहे, त्यातली जी पळापळ आहे, ती थोडीशी कमी झाली पाहिजे. म्हणजेच अनावश्यक विषय आपले कमी झाले पाहिजे. आणि अनावश्यक विषय कमी करायचे असतील, व्हायचे असतील, तर अनावश्यक विषय जाणवले पाहिजे, त्यांचं भान आलं पाहिजे, ते कळाले पाहिजेत, ते दिसले पाहिजे, ते कळाले पाहिजे, त्याची सती आली पाहिजे, त्याची जागृती आली पाहिजे. तर आपोआपच ते विषय कमी होतात. मग मन स्थिर आणि शांत होतं. आणि जिथं मन स्थिर आणि शांत होतं, ते पुढच्या संशोधनासाठी ते तयार होतं. त्याच्यामध्ये चित्तशुद्धी, मनशुद्धी आणि मनाची शांतता, स्थिरता, ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्रमाक्रमानं होत जातात, सायमल्टेनियसली, एकाच वेळेला. असं हे गुंतागुंतीचं काम आहे. पण हे चॅलेंज, हे आव्हान ज्याला स्वीकारायचं आहे, त्याच्यासाठी बुद्धांची साधना आहे, त्याच्यासाठी बाबासाहेबांचा अभ्यास आहे. ज्यांना सोपं आणि सहज जगायचंय, आरामशीर जगायचंय, एन्जॉय करायचंय, खाओ पिओ मजा करो, आयश करो,
जसं बाबासाहेबांनी म्हटलं नाही ही, किंवा बुद्धांनी म्हटलं ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे. खाओ पिओ ऐश करो, फिक्र मत करो, जो होगा सो होगा, देखा जाएगा, जिसने सब निर्माण किया है वो करेगा, हमारे हाथ में कुछ नहीं है, तो हाथ पे हाथ रख के बैठ जाएंगे, और दुख को देखने देखने के बजाय आनंद को खोजेंगे. म्हणजे आनंद शोधू, सुख शोधू, आणि सुखाची साधनं शोधू. मग वेगवेगळ्या वस्तू, वेगळे विषय, वेगवेगळ्या जे काही आहे ते आपली सुखाची साधनं आपल्या आजूबाजूला सगळी पसरलेली असतात. त्या सुखाच्या साधनांमध्येच आपलं जीवन चाललेलं असतं, आणि हेच आपल्याला पाहिजे. चांगला बेड पाहिजे, वर पंखा पाहिजे, आजूबाजूला काही एन्जॉय करणाऱ्या वस्तू पाहिजेत, मोबाईल पाहिजे, काही पाहिजेत, काही आवश्यक ती काही मनोरंजन करणारी काही पुस्तकं पाहिजेत, विचार करायला लावणारी पुस्तकं, मनोरंजनाची पुस्तकं पाहिजे, किंवा काही गाण्याची पुस्तकं पाहिजे, किंवा आता माझ्याकडं पूर्वी खूप वाद्य असायची, कारण ते जीवन होतं माझं. ते वाद्यामध्ये माझ्याकडं 2-3 प्रकारच्या हार्मोनियम येऊन गेल्या, 2-3 तबले येऊन गेले, तानपुरा जो मोठा असतो ना, तंबोरा, ते 2-3 झाले. आत्ता सध्या एक इलेक्ट्रॉनिक तानपुरा माझ्याकडे आहे, याच्यावर मी ते धम्मपद बसवलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक तानपुरा आहे, इलेक्ट्रॉनिक तबला आहे, 1978 साली घेतलेलं व्हायोलिन माझ्याकडे अजून पडून आहे. अलीकडे एक 2-4 वर्षामध्ये घेतलेली एक गिटार आहे. एक दोन बासऱ्या पडून आहेत, त्या मी नाही घेतल्या, माझ्या वडिलांना पाहिजे होत्या, पण त्या आता घरात आहेत म्हणून सांगतो. एवढं सगळं मनोरंजनाचं आणि रमवणारं, रिझवणारं, मन को रिझाने वाली जो इतनी सारी बातें हैं, वो सब घर में है, फिर भी मन को शांति नहीं. सगळं असून ते कंटाळ, नंतर नंतर काय किती वाजवणार आहे तुम्ही, आणि काय काय वाजवणार. आणि पुन्हा अजून एक वाद्य आहे माझ्याकडे, ते सांगायचं राहिलं तुम्हाला. कोणतं असेल सांगा बरं, कल्पना करून. तुमचा माईक ओपन करा आणि कल्पना करून सांगा, अजून एक वाद्य आहे माझ्याकडे. आवाज आवाज हा, आवाज गाण्याचा. व्हेरी गुड, आवाज. चांगला आवाज आहे तुमचा. हे पण वाद्य आहे, हे जास्त वाजवलं मी. गळा गळा हा, चांगला आहे तुमचा. हे हम्म. हे वाद्य जास्त वाजवलं मी. याला सपोर्ट म्हणून हार्मोनियम वाजवली, बाकी काय केलं उद्योग, तर ठीक आहे. ते त्याच्यातून आपला एक चांगला आनंद मिळाला, टाइमपास झाला, पण दुःखमुक्ती नाही मिळाली ना. मनाला स्थैर्य नाही मिळालं, मनाला शांतता नाही मिळाली. जो बेसिक प्रश्न आहे जीवनातला, आतल्या गाभाऱ्यातला, तो तसाच आहे. तर तिथं जायचंय. याचा अर्थ काय, आता पेट्या पेट्या फेकून देऊन, तानपुरा फेकून देऊ आणि तबला फेकून देऊ, ते ह्याचं काय करणार. तर काही फेकायचं नाही, काही फेकायचं नाही आणि काही टाकायचं नाही. वस्तूंना वस्तूंच्या जागेवर असू द्या. आपण त्याच्यावर अं, ते आपल्याला काहीतरी दुःखमुक्ती देतील आणि कायमचा आनंद देतील, म्हणून त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. एवढंच काम करायचं असतं. खरं खरी मुक्ती किंवा खरी दुःखमुक्ती, खरा आनंद जो आहे तो दुःखमुक्तीतला आहे. दुःखाचा विषय संपला तर तुम्हाला आनंद कसा, कुठे जायचं, कशाला जायचं, कुठंच नाही जायचं, तिथंच आहे सगळं. तर तो विषय बुद्धांनी हातात घेतला, तो प्रश्न हातात घेतला, तो प्रश्न सोडवला. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा प्रश्न घेतला, अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच अंशी तो सुटलेला आहे, 90% सुटलेला आहे. बुद्धांनी दुःखमुक्तीचा विषय हातात घेतला, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तो 100% सोडवला. कदाचित याच्यामुळेच बाबासाहेबांना असं वाटलं असेल की बुद्धासारखा दुसरा तत्वज्ञानी झालाच नाही जगात. खरे प्रश्न सोडवणारे तेच आहेत, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, पण ते कुठं आहे.
हा शोधण्याचा मुद्दा आहे. बुद्धात बुद्धाचं ज्ञान कधी कधी वाटतं त्यांच्या बरोबर गेलं, म्हणून आपल्याला एवढं शोधावं लागतं. कारण ते जर इथं आपल्या आजूबाजूला असतं, तसं सांगणारे लोक जर असते, तर जग केव्हा दुःखातून मुक्त झाला असतं. ते तसं नाही आहे. बुद्ध हे शोधावे लागतात आणि ते आपल्यामध्ये शोधावे लागतात. एवढा मोठा हा विषय आहे, त्याच्यावर बोलावं तेवढंच कमीच आहे. तर एक म्हणजे आपण एक मुद्दा मध्ये घेतला की मन स्वतंत्र पाहिजे, आपल्या मनावरचं प्रेशर कमी झालं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी पण मुक्ती कोण पथ्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याचं मन स्वतंत्र आहे तोच जिवंत आहे. अं, ज्याचं मन स्वतंत्र आहे तोच खरा स्वतंत्रपणे जगतो, असा त्याचा अर्थ आहे. बुद्धांनी तर अजून म्हटलेलं आहे, ज्याचं मन स्वतंत्र आहे, जागृत आहे, अप्रमादामध्ये आहे, तोच माणूस जिवंत आहे. अप्रमादो अमत पदम, अमृतपद आहे, अमृताची अवस्था आहे ती, म्हणजे मृतवत अवस्था नाही. कोणती अवस्था अमृताची आहे? तर जी जागृत आहे ती. एवढा मोठा हा विषय आपला आहे. 8:50 झालेत. सध्या मी थांबतो आणि उद्या आपण परत कंटिन्यू करूया. जय भीम, नमो बुद्धाय.